नमस्कार शेतकरी मित्रांनो. अखेर ज्या अपडेटची लाखो शेतकरी वाट पाहत होती अशी बातमी ही समोर आली आहे. मित्रांनो, उद्यापासून 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, 12 जिल्ह्यात हेक्टरी 32,000 रुपये पीक विमा वाटप हे सुरू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे वाटप सुरू आहे, तसेच हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे, तसेच कोणत्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार आहे, तसेच पैसे खात्यात कधी जमा होणार आहेत, तसेच नाव यादीत आले आहे की नाही हे कसे तपासायचे आणि कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरू शकतात. आणि शेवटी एक महत्त्वाची सूचना जी प्रत्येक शेतकऱ्यांनी ऐकायलाच हवी, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पिकांचे मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालेले आहे. तर गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस असेल, गारपीट, अतिवृष्टी आणि पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कांदा, कापूस, मका, डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला आणि इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. तर काही भागात तर शेतकऱ्यांचे संपूर्ण पीकच हातातून गेलेले होते. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर पिकांवर लाखो रुपये खर्च करून देखील उत्पन्न मिळाले नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली होती आणि सरकारकडे नुकसान भरपाई तसेच पीक विमा लवकर देण्याची मागणी केली जात होती. तर मित्रांनो, यामध्ये एक मोठी अपडेट आलेली आहे. तर मित्रांनो, आता एक मोठी अपडेट आहे. तर ती मोठी अपडेट काय असेल, तर आता समोर येत आहे की माहितीनुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप हे सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये विशेष म्हणजे काही भागात हेक्टरी 32,000 रुपयांपर्यंत ही मदत दिली जाणार असल्याचंही यामध्ये सांगितलं जात आहे. तसेच मित्रांनो, ही रक्कम नुकसानाच्या प्रमाणानुसार वेगवेगळी असू शकते. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या 12 जिल्ह्यांचा यामध्ये हा फायदा होणार आहे, तर मित्रांनो कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये सर्वप्रथम जर पाहिलं तर पुणे जिल्हा आहे, त्यानंतर सोलापूर, त्यानंतर अहिल्यानगर, त्यानंतर नाशिक, बीड, धाराशिव, लातूर, त्यानंतर परभणी, हिंगोली, जालना, बुलढाणा आणि वाशिम या 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. मित्रांनो, हा पीक विमा खरीप आणि रब्बी 2025 मधील हा पीक विमा आहे. मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरलेला होता अशा शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मित्रांनो, जिल्हानिहाय अंतिम यादी प्रशासन आणि विमा कंपनीनुसार बदलू शकते. त्यामुळे तुमच्या तालुक्यातील कृषी कार्यालय किंवा CSC सेंटरमध्ये अधिकृत माहिती नक्की तपासा. तर मित्रांनो, यामध्ये रक्कम किती मिळणार म्हणजे हेक्टरी रक्कम यामध्ये किती मिळणार आहे. तर मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे नेमके पैसे किती मिळणार. मित्रांनो, ही रक्कम खालील गोष्टींवर अवलंबून असते. यामध्ये पहिली गोष्ट जर पाहिली तर पिकाचा प्रकार असेल, तसेच नुकसानाचे प्रमाण असेल, तसेच विमा भरलेले क्षेत्र किती आहे, तसेच पंचनामा अहवाल काय असेल, तसेच संबंधित विमा कंपनी जर नुकसान जास्त असेल तर ही रक्कम जास्त मिळू शकते. तर मित्रांनो, काही शेतकऱ्यांना 8,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 12,000 रुपये, तर काही शेतकऱ्यांना 18,000, तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपयापर्यंत हा पीक विमा मिळू शकतो. मित्रांनो, हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. तर मित्रांनो, आता अनेक शेतकरी विचारत आहेत की आमच्या खात्यात पैसे कधी येणार. मित्रांनो, माहितीप्रमाणे टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मित्रांनो, काही भागांमध्ये तर मंजुरी प्रक्रिया सुरू आहे, तर काही ठिकाणी बँक खात्यात रक्कम येत आहे, तर काही ठिकाणी अंतिम यादी तयार होत आहे. म्हणून पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. तर मित्रांनो, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ दिला जाणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर आता महत्त्वाचा मुद्दा, यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा लाभ मिळणार आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याला पैसे मिळतील का, तर नाही. यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याला हे पैसे मिळणार नाहीत. फक्त खालील अटी पूर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांनाच या पीक विम्याचा लाभ मिळू शकतो. मित्रांनो, संबंधित हंगामातील पीक विमा भरलेला असणं आवश्यक आहे. यामधील पहिली अट जर पाहिली तर पीक विमा भरलेला असणं आवश्यक आहे. त्यात नुकसान झालेल्या क्षेत्राची नोंद असणं आवश्यक आहे, म्हणजे पीक पाहणीची नोंद असणं आवश्यक आहे. तसेच पंचनामा किंवा सर्वे झालेले असणं आवश्यक आहे. तसेच अर्जामध्ये चुकीची माहिती नसणं, त्यानंतर आधार बँक लिंक असणं आवश्यक आहे. तर मित्रांनो, या शेतकऱ्यांना या पीक विम्याचा हा लाभ देण्यात येऊ शकतो. तर मित्रांनो, यामधील कोणते शेतकरी अपात्र ठरू शकतात, तर खालील कारणांमुळे काही शेतकरी अपात्र ठरू शकतात. यामध्ये जर पाहिलं तर पीक विमा न भरलेले शेतकरी, जर पिकाचे नुकसान झालेले असेल आणि त्या शेतकऱ्यांनी जर पीक विमा भरलेला नसेल, अशा शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार नाही. तसेच चुकीचा खाते क्रमांक जर आपण
पीक विमा भरतीवेळी जर चुकीचा खाते क्रमांक दिला असेल तरी देखील हा पीक विमा मिळणार नाही. तसेच आधार लिंक नसणे. मित्रांनो, बँकेशी आधार लिंक हा असणं आवश्यक आहे. जर नसेल तर हा पीक विमा आपल्याला मिळणार नाही. तसेच अर्जामध्ये नाव आणि गट नंबर हा चुकीचा जर असेल तरी देखील हा पीक विमा मिळणार नाही. तसेच नुकसानीची नोंद जर नसेल तरी देखील हा पीक विमा मिळणार नाही. त्यामुळे सर्व कागदपत्रे तपासणे अत्यंत गरजेचं आहे. तर मित्रांनो, यामध्ये यादीमध्ये नाव कसं तपासायचं, म्हणजे आपले नाव पीक विमा यादीत आले आहे की नाही हे जर तपासायचं असेल तर अनेक शेतकरी विचारतात की आमचे नाव आले आहे का. तर या तपासणीसाठी सर्वप्रथम बँकेचा SMS म्हणजे मॅसेज चेक करा. त्यानंतर पासबुक एंट्री अपडेट ठेवायची आहे. तसेच CSC सेंटरमध्ये चौकशी करा. तसेच विमा कंपनींच्या वेबसाईटवर अर्जाची स्थिती ही तपासायची आहे. तसेच ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करा. तर मित्रांनो, ह्या होत्या आपले नाव चेक करण्याची ही साधी आणि सोपी पद्धत. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर काही शेतकऱ्यांना या पीक विम्यातून वगळलं जाऊ शकतं. मित्रांनो, अशा परिस्थितीत पीक विम्याची ही मदत अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारी ठरू शकते. जर सर्व नुकसान भरून निघणार नसले तरी शेतीसाठी पुन्हा उभे राहण्यास ही मदत उपयोगी ठरणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर या 12 जिल्ह्यांमध्ये या पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून ही माहिती कशी वाटली नक्की सांगा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.